चला बाळांनो, कसा चालू आहे M2 चा अभ्यास? काही विद्यार्थी म्हणत असतील सर M2 ची आम्ही मजा घ्यायलो, कोणताही प्रॉब्लेम काढून बघितला आणि मी जर सॉल्व्ह करून बघितलं तर लगेच सॉल्व्ह व्हायलाय. आणि काही विद्यार्थी म्हणत आहेत सर M2 आमची मजा घ्यायले, कोणताही प्रॉब्लेम बघितलं बघून सॉल्व्ह करता यायले, न बघता येणारच गेले सर. ठीक आहे, असं होत आहे ना तुमच्या सोबत पण? तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला 2 मार्कचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत तिन्ही पेपर मधले, आणि सध्या आपण 4 मार्कचे क्वेश्चन्स बघत आहोत आणि त्यानंतर आपण 6 मार्कचे क्वेश्चन्स बघणार आहोत. राईट, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 25. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e रेज टू x x प्लस 1 अपॉन कॉस x इंटू e रेज टू x dx. बघा, दिलेला जो क्वेश्चन आहे तो I इक्वल्स टू लिहून घ्या. I इक्वल्स टू इंटिग्रेशन e रेज टू x अपॉन x प्लस 1 अपॉन कॉस x इंटू e रेज टू x dx. मग आता या क्वेश्चन मध्ये काय करावं लागेल रे आपल्याला? x इंटू e रेज टू x पुट करावं लागेल. मग काय करा, पुट x इंटू e रेज टू x इक्वल्स टू t. जे बी व्हॅल्यू पुट करतो आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. राईट, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू e रेज टू x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ t. आता या ठिकाणी कोणता रूल यूज करायचा आहे? बघा, u इंटू व्ही रूल. डेरिव्हेटिव्ह मध्ये, राईट, इंटिग्रेशन मध्ये वेगळा फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये वेगळा फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह मधला फॉर्म्युला काय आहे? ज्यांना येते त्यांनी कमेंट मध्ये कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे, कोण कोण सांगते बघू. बघा, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. राईट, फर्स्ट फंक्शन. ठीक आहे, फर्स्ट फंक्शन काय आहे? x. सेकंड फंक्शन काय आहे? e रेज टू x. फर्स्ट फंक्शन म्हणजेच u, सेकंड फंक्शन म्हणजे v. मग याच्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊया. हा, चला. फर्स्ट फंक्शन ह्या ठिकाणी काय आहे? x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे e रेज टू x प्लस v म्हणजे e रेज टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे काय? x. राईट, हे x आणि हे e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x. e रेज टू x ऍज इट इज. x चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू e रेज टू x, e रेज टू x. e रेज टू x ह्या दोघांमधून कॉमन काढा. काय शिल्लक राहिलं? e रेज टू x प्लस 1. याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला. मग याचा डेरिव्हेटिव्ह इथे पुट करा. राईट, म्हणजेच इथे काय मिळेल आपल्याला? हा, काय मिळेल सांगा लवकर? e रेज टू x प्लस 1 इक्वल्स टू dx इंटू dt. हा dx मी ह्या साईडला आणला. राईट, याच्या ऐवजी ही व्हॅल्यू लिहून घेतलं कारण याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायचं. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. राईट, चला, इक्वेशन 1 बिकम्स इंटिग्रेशन e रेज टू x ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 dx, e रेज टू x ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 dx ला काय लिहिता येते? dt. राईट, न्यूमरेटर मध्ये काहीच नाही म्हणजे काय? 1 कॉस x इंटू e रेज टू x, x इंटू e रेज टू x ला t, कॉस t. राईट, हा, नेक्स्ट बघा, 1 अपॉन कॉस t ला सेक t लिहिता येते कारण 1 अपॉन कॉस x सेक x म्हणतो. राईट, हा, मग याचा इंटिग्रेशन काय आहे? कोण सांगते? हा, इंटिग्रेशन सेक x चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. इंटिग्रेशन सेक x dx काय फॉर्म्युला आहे? लॉग मॉड ऑफ सेक x प्लस टॅन x प्लस c. राईट, तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. राईट,
मग करा फॉर्म्युला अप्लाय. मग याचं जर इंटिग्रेशन घेतलं अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला काय येईल, लॉग मॉड ऑफ सेक टी प्लस टॅन टी प्लस सी. मग टी ची व्हॅल्यू पुट बॅक करा, टी ची व्हॅल्यू पुट बॅक करा. टी ची व्हॅल्यू काय आहे, पुट बॅक करायला अशा प्रॉब्लेम मध्ये विसरू नका, टी ची व्हॅल्यू आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स, राईट. मग याच्यामध्ये ठेवा आय इक्वल्स टू लॉग सेक, हा टीच्या ठिकाणी काय ठेवायचं, एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस टॅन, टीच्या ठिकाणी काय ठेवायचं, एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस सी, राईट. हे मिळालं तुमचं फायनल आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, तर हा तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 26, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/x² प्लस 3x प्लस 2 dx. ठीक आहे, आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा हा जो प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे, प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की हा प्रॉब्लेम आपल्याला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, जमते का बघा. ज्यांना ज्यांना ओळखता आलंय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, राईट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत, जे काही तुम्हाला मनामध्ये काही शंका आहेत तुमच्या, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओची लिंक मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि मी जे सॉल्व्ह करायलो या ठिकाणी प्रश्न, त्याचे जर तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये नोट्स पाहिजे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंकला क्लिक करा आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळतील. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे. त्या ऍप मध्ये M2 चे क्लास टेस्ट पेपर मी जे ऑफलाईन मध्ये घेतलेले आहे ते आहेत. त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना अजूनही जास्त प्रॅक्टिस करायची आहे M2 ची, तिथनं तुम्ही ते क्वेश्चन पेपर फ्री आहेत, राईट. क्लास टेस्टचे पेपर फ्री आहेत, तिथनं तुम्हाला ते बघायला मिळतील. तिथून तुम्ही जास्त प्रॅक्टिस करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/x² प्लस 3x प्लस 2, राईट. तर हा क्वेश्चन आय इक्वल्स टू लिहून घ्या, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 1/x² प्लस 3x प्लस 2 dx. ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला थर्ड टर्म न सॉल्व्ह करायचा आहे. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला कोणाला येते, ठीक आहे, ज्यांना ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. थर्ड टर्म इक्वल्स टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x होल स्क्वेअर, राईट, होल स्क्वेअर. मग हे हाफ इंटू एक्स चा कोइफिशियंट किती आहे रे, 3, राईट, याचा स्क्वेअर म्हणजेच हा 1 इंटू 3 3/2 याचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 9/4. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये एकदा 9/4 प्लस करायचं आणि एकदा 9/4 मायनस करायचं. ठीक आहे, चला करा मग. I equals to integration 1/x² plus 3x plus 9/4 आणि हा मायनस 9/4 आणि प्लस 2 हे dx. मग याला सॉल्व्ह करून घ्या. इंटिग्रेशन 1/x² प्लस 3x. हा बघा, ह्या तिघांना काय लिहिता येते, ह्या तिघांना या ठिकाणी लक्ष द्या इकडे,
तर आता a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे हे x प्लस 3/2 होल स्क्वेअर. a म्हणजे x आहे, b म्हणजे 3/2 आहे. a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथे वापरायचा आणि सॉल्व्ह करायचा, राईट. हे मायनस 9 प्लस 4 इंटू 2 8 अपॉन 4, राईट. हे सॉल्व्ह करून घेतलं आपण. हा, नेक्स्ट याला पुन्हा एकदा अजून सॉल्व्ह करा. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस 3/2 होल स्क्वेअर मायनस 9 प्लस 8 म्हणजे 1/2 होल स्क्वेअर हे dx. बघा मी काय केलो, हे -9 आहे प्लस 8 आहे, 1 येते, 1/4 येते. पण काही विद्यार्थी म्हणत असतील सर तुम्ही 1/2 घेतलात, पण आपण त्याचा स्क्वेअर केलं म्हणजे 1 चा स्क्वेअर केलं 1च येणार, 2 चा स्क्वेअर करा 4 येते म्हणजे 1/4च आहे, राईट. म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आठवते का कोणाला हा फॉर्म्युला? ठीक आहे, कोणाला आठवत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. काय फॉर्म्युला आहे? 1/2a लॉग मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. मग आता ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा म्हणजे तुम्हाला आन्सर मिळून जाईल, राईट. हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर 1/2a, a ची व्हॅल्यू किती आहे बघा, हे x ची व्हॅल्यू आहे x प्लस 3/2, a ची व्हॅल्यू आहे 1/2, हे 1/2, राईट. कारण a च्या ठिकाणी 1/2 ठेवलं. लॉग x ची व्हॅल्यू काय आहे x प्लस 3/2 मायनस a ची व्हॅल्यू आहे 1/2 अपॉन x ची व्हॅल्यू आहे x प्लस 3/2 प्लस a ची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस c. मग याला सॉल्व्ह करा. बघा हे 2 कॅन्सल होऊन जाईल किंवा हे 2 वर जाईल, 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त इथं हे 1 पण कॅन्सल होऊन जाईल, लॉग शिल्लक राहते फक्त, राईट. मग हे x प्लस ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, मग ह्या दोघांपैकी आपण एक घेऊ शकतो, 3 - 1 करू शकतो. ठीक आहे, न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये पण सेम x जशास तसं लिहून घेतलं, इथे सुद्धा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, हे 3 + 1 करू शकतो डायरेक्ट. ठीक आहे, प्लस सी. मग पुन्हा सॉल्व्ह करून घ्यायला लॉग हे x प्लस 3 - 1 2, 2/2 म्हणजे 1, राईट. हे x 3 + 1 4, 4/2 म्हणजे 2. ठीक आहे, प्लस सी. तर हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर I = 2, राईट. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. x + 1 x + 2 प्लस सी, दिस इज युअर फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या फायनल पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळं हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एक्झामला याचा 101% बेनिफिट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही तुमच्या मनामध्ये शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जवळच्या फ्रेंड्सना व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. एवढे जरी प्रश्न केले ते तर त्यांचा M2 हा सब्जेक्ट निघून जाईल, राईट. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.